सांगलीच्या मिरजेमधील भिडे मूकबधीर शाळा इथे कर्णबधिरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे। त्याचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले। या रोबोटिक आणि एआय प्रशिक्षणामुळे कर्णबधिर मुलांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळणार आहे। शिवाय हे मूकबधीर मुलं या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात, त्यामुळे रोबोटिक प्रशिक्षण या मुलांसाठी वरदान ठरू शकतं, असं मत शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक यांनी व्यक्त केलं आहे। एक मुलांची क्युरिओसिटी इमॅजिनेशन वाढवण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे की आता लाईट सेन्सर आहे। रोज स्ट्रीट लाईट्स असतात। स्ट्रीट लाईट्स संध्याकाळी चालू का होतात? कारण की एक सेन्सर्स असतात ज्याला लाईट सेन्सर म्हणतात। त्या सेन्सरमुळं हे चालू बंद होतं। त्याला स्ट्रीट लाईट जे मॅन्युअली कधीच आपण ऑन नाही करत, पण संध्याकाळ झालं की ते चालू होतात। तर त्याचंच हे ॲप्लिकेशन आहे। तर हेच आपण या मुलांना शिकवता येईल। असे भरपूर सेन्सर्स आहेत, लाईट सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, वॉटर सेन्सर्स, याचे खूप सारे ॲप्लिकेशन आहेत। हे यांच्या भविष्य कालावधीत यांना हेल्प होईल। यांची एक मानसिकता वाढेल, शिकण्याची क्युरिओसिटी वाढेल, त्यातली त्यात त्यांचे क्रिएटिव्हनेस, इमॅजिनेशन हे देखील वाढेल। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम या दिव्यांग कर्णबधिर मुलांसाठी होतो आहे। वास्तविकता महाराष्ट्रामधील पहिली शाळा म्हणून आमच्या संस्थेला याचा मान मिळतो आहे। हे खूप आमच्या संस्थेच्या दृष्टीनं, आम्हाला सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे।